चमचमीत ठेचा पनीर करताना आपण त्यात कोणतेही एक्स्ट्रा वेगळे मसाले घालणार नाही आहोत। त्याची खरी चव खुलते ताज्या कोथिंबिरीने। त्यामुळे ही बघा, मी ही अशी मस्त कोवळ्या देठांसह ताजी कोथिंबीर घेतलेली आहे, ज्याने आपल्या ठेचा पनीरची चव मस्त खुलून येईल। इथं आपण लोखंडी तवा तापवून घेतलाय आणि त्यावर घालायचं आहे 1 टेबलस्पून तेल। गरम तेलात 1 टीस्पून जिरं चांगलं लालसर करून घ्यायचंय। जिरं लाल झालं की यात 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या घालून मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घेऊया। इथं आपण सगळे जिन्नस तव्यावर मंद आचेवरच परतवणार आहोत। यानंतर 15 ते 20 हिरव्या कंच तिखट मिरच्या घालून त्या सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला असं वाटेल, अरे बापरे, एवढ्या मिरच्या? पण विश्वास ठेवा, ठेचा पनीर अप्रतिम चवीचं होतं, अति झणझणीत किंवा जळजळीत होत नाही। यानंतर आपण घालणार आहोत 4 मोठे चमचे भरून ओल्या नारळाचा चव। तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव नसेल तर 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घातला तरीही चालेल। 2 मिनिटं परतून घेऊया आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर। कोथिंबीर शक्यतो ताजीच घ्या, फ्रीज मध्ये 2-4 दिवस ठेवलेली कोथिंबीर वापरू नका। इथं मी कोथिंबीरीची एक संपूर्ण जुडी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेताना कोवळ्या देठांसह घेतली की ठेचा पनीर मस्त फ्लेवरफुल होतं। तुम्हाला असं मस्त चमचमीत पण झटपट होणारं काहीतरी खावंसं वाटत असेल तर हे ठेचा पनीर नक्की करून बघा। सगळं जिन्नस परतून झालेलं आहे आणि त्याचा सुरेख खमंग सुगंध पसरलेला आहे। आता गॅस बंद करूया आणि हे सगळं थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर परतवलेलं सगळं जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायचंय आणि आपला हा खमंग फ्लेवरफुल चमचमीत असा ठेचा तयार आहे। यानंतर जाडबुडाच्या कढईत 1 ते 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचंय आणि त्यात आपण तयार करून ठेवलेला जो ठेचा आहे तो 2 मिनिटं परतून घेऊया। तेलावर 2 मिनिटं ठेचा असा परतून घेतला की त्याचा खमंगपणा दुपटीने वाढतो। 2 चमचे पाणी घालून थोडंसं परतून घेऊया। मिक्सरच्या भांड्यातनं सगळा उरलेला मसाला पाण्याने काढून घेतलाय। आता घालूया पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून गरम मसाला आणि हे 500 ग्रॅम पनीर मी हाताने कुस्करून घेतलेलं आहे। चवीनुसार 1 टीस्पून मीठ घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। हे मी गाईच्या दुधाचं घरी तयार केलेलं पनीर आहे। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेन। यानंतर आपण घालणार आहोत अर्धा कप दूध गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेतलं तरीही चालेल। दुधाऐवजी पाणी घातलं तरीही चालेल, पण दुधामुळे ही भाजी अतिशय क्रीमी आणि स्वादिष्ट होते। सगळं मिक्स करून घेऊया। दूध घातल्यानंतर ही भाजी आपण खूप जास्त वेळ परतवायची किंवा शिजवायची नाही, कारण मग त्यामुळे पनीर अगदी कोरडं आणि चिवट होतं। सगळ्यात शेवटी 1 टीस्पून लिंबाचा रस घालून मिक्स करून घेऊया आणि आपली अतिशय ज्यूसी, क्रीमी, स्वादिष्ट अशी ठेचा पनीरची भाजी तयार आहे। गरमागरम भाजी पोळी, पराठा, नान किंवा फुलक्यांसोबत सर्व्ह करा। टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।